आणि किती जरी भला भला असला तरी त्याला बायकोच्या पुढं मात्र झुलावं लागतं. पुढं त्याला झुकावं लागतं. बाहेर किती बापा घरी रामकृष्ण हरी कमिशनर बी असू दे की मोठ्यातला मोठा कार्यकर्ता राहू द्या, गुंड राहू द्या किंवा एखादा गायक असू द्या, सुट्टीच नाही बाबा. त्या बाबतीत असं कमिशन दिलंय, त्यामध्ये असं कमिशन लावून दिलंय की त्या गावाला भारी पण घरी रामकृष्ण हरी. आणि म्हणून सांगतो, माझं सांगतो की बायकोला माझ्या बड्डेला तिला मोबाईल गिफ्ट दिला ग. आता प्रत्येकाने आपल्या आपल्या बायकांना मोबाईल दिल्या, पण आमचं त्रासदायक काय झालं ते सांगतो. त्रासदायक झालं काय झालं, बायकोला माझ्या बड्डेला तिला मोबाईल गिफ्ट दिला ग. अगं भलताच लाड मी केला ग, हे भलताच लाड मी केला ग. लाड पांघरत माझा लाड मी केला ग. लाड पांघरत अगं भलताच लाड मी केला ग. लाड पांघरत माझा आला ग. बायकोला माझ्या बड्डेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला. सगळ्यांचेच नवरी देतात आपल्या आपल्या बायकांना, पण माझं अंगलोट काय आलं ती सांगतो. नेमकं काय झालं, आमच्या बायकोची सवय रोज मिसरी तोंडात इथं एक बी माऊली मिसरीवाली नाही. एवढे सांगता मशीन आणली पाहिजे, मशीन तपासायला. हे का सांगतोय, सगळ्याच बायका मिसरी लावतात, पण आमचं आखरीत काय होतं सांगतो. अंगलोट कसा, रोज मिसरी तोंडात रोज मिसरी तोंडात आणि तसाच स्वयंपाक. आता सगळ्याच बायकांची पद्धत अशी की रोज मिसरी तोंडात भरती, तसाच स्वयंपाक करतील. एका एका शब्दाला पैसा पुरतं पुढं पुढं करते. कशा सगळ्यांना खुणा पटायला लागल्यात बघा. त्याची त्याला खुणा पडतात का नाही. तिच्या म्हणण्यानं ह्या जगण्यानं पुराचं पडलं फिला ग. कुठलं सांगताय, माझं सांग, तुमचं सांग, माझं नाही ना. तिच्या म्हणण्यानं ह्या जगण्यानं मी पुराचं पडलं फिला ग. भलताच लाड मी केला ग. लाड अंगलट माझ्या आला ग. लाड मी केला ग. बघा, आमची बायको एवढी धार्मिक, वा वा वा, एवढी धार्मिक बायको मिळाली मला की तिचं सांगायचं कौतुक जर केलं तर हिथं एका बी बाईला तिची सरी येणार ना. अशी ती कशी, कधी देवी लहान नाही, तिनं कधी देवी लहान नाही, पण नुसतं बोलाया येतं या कधी
येतो या पुढलं, तिला बोलाय येतो या पुढलं. तिच्या नटण्याला घरदार पुढलं, तिच्या नुसत्या नटण्याला घरदार पुढलं, आणि नेमकं माझ्याच पदरात पडलं. घरातलं व्यवस्थित आहे ना सगळं? नेमकं मोजके आकड्यालाच पैसे दिले, आनंद नेट केलं रामकृष्ण. वा, तिच्या नटण्याला घरदार पुढलं, तिच्या नुसत्या नटण्याला घरदार पुढलं, आणि नेमकं माझ्याच पदरात पडलं. माझं लग्न एवढ्या थाटामाटात झालं म्हणतात. साखरपुड्याला गुलाबजाम, लग्नाला बालुशाही, गाव जेवण मंडप, साखरपुड्याला ह्या मंडपापेक्षा मोठा मंडप. 3 बँड लावले, सुरेखा पुणेकर आली, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केला. वरात म्हणू नका, झगमगाट म्हणू नका, लाइटिंग खेळवली. 3 दिवस हळद लागली ती. लय डावलानं, लय डावलानं, लय डावलानं, लय डावलानं, हाताने आणली मला लय डावलानं, लय डावलानं, हाताने आणली मला ग. म्हणताच लाड मी केला ग लाड अंगलट माझ्या, लाड मी केला ग लाड अंगलट सवय, एक सवय लई झाली. एका बी बाईला सवय नाही ती. 6ला तर स्वयंपाक आटोपलेला असतो आमचा. 6 वाजता सगळा स्वयंपाक फिनिश. इथं एका बी बाईला ती सवय नाही. ती सवय आमच्या बायकोला. ती कुठली? ती सवय म्हणजे कुठली? साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहिजे. 7 वाजल्या की बाळू मामा बैदा बाळू मामा संपलं की तुझ्यात जीव तुझ्यात जीव रंगाला संपलं की माझ्या नवऱ्याची बायको. अगं तुझ्या नवऱ्याचं बघ. बघू द्या, सगळ्याच बायका सिरियल बघतात, पण मला अंगलोट काय आलं ती सांगतो. साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहिजे, साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहिजे. आपण देवगेली साडी घ्यायची, देवगेली साडी येत नाही तवर नेटची आली. नेटची थेट गेली ती चेन्नई एक्सप्रेस आली. वा साड्यांवर साड्या. मग कसं आहे म्हणू नका, आरची म्हणू नका. मग आता हितली नाही तिथली डायरेक्ट शितलीची साडी. काय ना बसा बसा बसा. त्याला मी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा होता. मोत्या 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 आता काय नाही गेला. त्याला मी वाटलं की इकडे काय चाललंय, गर्दी का जमली, म्हणून ते विचारतो. बघा, साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहिजे, साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहिजे. आणि जेवढी साडी तिची किती हाऊस पुरवायची, तिची मी किती हाऊस पुरवायची, पण तेव्हा स्वतःचा ती मिळवायची. मग मी म्हणलं, अगं छळू नको ग ह्या गरीबाला, हे छळू नको ग ह्या गरीबाला, भेटलाय चंदन भाला. अगं छळू नको ग ह्या गरीबाला, भेटलाय चंदन भाला. भलताच लागली केला गेला अंगण माझा.
भलताच लाडमी केला अंगलोट माझ्या आला. माझ्या ह्या बसलेल्या सगळ्या मावल्यांना माझे हात जोडून विनंती आहे. ए मावले हो, 12 महिने लाडाला या. आनंद आहे. 12 महिने लाडाला या. पण ती मागची जात एवढी अवघड आहे. त्याने जर एकदा मनावर घेतलं पुरुषाची जात, त्याला भांडणाला कारणच लागत नाही. ही जात जर मनावर जर घेतलं तर परिस्थिती काय होती माहितीये का? सांगू का? एवढ्या ती कुठं काय मावल्या हो, 12 महिने लाडाला या. आनंद आहे. पण ती मागची जी जात आहे का पुरुषाची त्याने जर एकदा मनावर घेतलं तो म्हसोबा जर अंगात शिरला तर काय होतंय सांगू का? सांगू? नवरा देताना टोले देताना ती बायको बोले नवरा देताना टोले देताना ती बायको बोले तणक्यावर तणका बसता वर्ग सुटून गेले. भांडणाला काय कारण होतं बरं का? काही कारण नाही. का भांडण कशासाठी? बायको केली मी सख्या मामाची, कठुगिरी काय कामाची. भांडण कशावर? काही काय कारण आहे का? काय कारण सांगूच